शेतकरी मित्रांनो नमस्कार. शिवशक्ती ॲग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पिंपरणे येथील प्रगतशील शेतकरी आहेत. तर आधी परिचय करून घेऊ साहेबाचा. विठ्ठल सखाराम मांडे, मुक्काम जाखुरी पोस्ट पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर हा डाळिंबाचा सेंद्रिय डाळिंबाची जात आहे. तर कसं नियोजन केलं? पहिलं तुम्ही कुठल्या दुकानामार्फत मटेरियल घेतलं? आम्ही शिवशक्ती ॲग्रो एजन्सी वडगाव पान हा, या या दुकानामार्फत दुकानामार्फत आम्ही KPGH मटेरियल घेतलं. त्या मटेरियलमुळे आमची मुळी वगैरे चांगली आली, पांढरी मुळी वगैरे व्यवस्थित आली, फळधारणा चांगली झाली, फुलकळी वगैरे सेटिंग चांगली झाली. आता सध्या जवळ 150 पर्यंत साईज आहे आमच्यावाली. म्हणजे जवळपास एका झाडाला 150 ते 200 आसपास झाड आहेत. आज तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही एकंदरीत काय वाटतं बघ, रिझल्ट कसा वाटतो दरवर्षीपेक्षा या बेसल डोसाचा परिणाम रिझल्ट चांगला भेटला. म्हणजे रिझल्ट तुम्हाला सगळा समाधानकारक वाटतो. इतर वर्षापेक्षा या वर्षी चांगला रिझल्ट. आणि याच्यामध्ये आज तुम्ही बघू शकताय की ज्यावेळेस आपण शिवशक्ती ॲग्रो एजन्सी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या दुकानामार्फत जे त्यांना आपण KPGH इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जो भेसळ डोस दिला, जे त्यांनी पूर्ण किट घेतलं होतं, ज्यामध्ये शक्ती गोड असेल, सम्राट असेल, लिंबोळी पेंड असेल, मायक्रोन्यूटन्स असेल, वंडर ग्रो वगैरे, त्याचबरोबर ऑल इन वन लिक्विड वगैरे, म्हणजे हे टोटली भेसळ डोस वापरला. आणि आज आपल्या समोर प्लॉट आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की जे तुम्ही मागच्या वर्षी जे भेसळ डोस टाकीत होते, ह्या वर्षी आपण ट्रीटमेंट चालू केली, काय वाटतं तुम्हाला? मादीमध्ये, नरमध्ये, याच्यामध्ये काय वाटलं? यावर्षी साधारणपणे आमची मुळी चांगली चालल्यासारखी वाटली आम्हाला. आणि सेटिंगला पण जरा सुरुवातीपासून स्ट्रोक चांगला निघला, फुलकळी चांगली निघली आणि सेटिंग चांगलं झालं. म्हणजे मादी कळी वगैरे चांगल्या मादी पण चांगली. आणि माशीसाठी तुम्ही काय केलं होतं? मधमाशीसाठी पेटी वापरली आपण. पेटी वापरली म्हणजे त्याचा पण चांगला फरक जाणवला. म्हणजे सगळं तुम्ही स्प्रे वगैरे असेल. मग आता तुम्ही कुठला स्प्रे घेतला याला? आता सध्या आम्ही जवळजवळ 3.5-4 महिने झालेत. कर्जत आणि सोनमचा स्प्रे घेतला. तर एकंदरीत तुम्हाला रिझल्ट समाधानकारक वाटतो? हो, चांगलं वाटतं. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.